Hello everyone. In standard 12th subject biology, topic number 3, inheritance and variation. In last video we are going to discuss here about the structure of chromosome and sex chromosome. And in this video we are going to discuss here about linkage and crossing over. Then types of linkages and sex linkage, crossing over and Morgan's experiment. Then first one, linkage. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये क्रोमोझोम विषयी माहिती घेतलेली आहे. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर याविषयी माहिती घेणार आहोत. लिंकेज, इट इज अ नोन फॅक्ट दॅट सेव्हरल जीन्स आर प्रेझेंट ऑन दी क्रोमोझोम. लिंकेज म्हणजेच मुलांनो की हे असे जीन्स की जे क्रोमोझोमवरती गुणसूत्रांवरती प्रेझेंट असणारे म्हणजे गुणसूत्रांवरती असणारे जे जीन्स आहेत, जनुक आहेत, त्यांनाच आपण लिंकेज म्हणतो. ॲज क्रोमोझोम्स आर कॅरियर्स ऑफ हेरिडिटी. कारण क्रोमोझोम्स गुणसूत्र हे काय असतात, अनुवंशिकतेचे वहन करणारे घटक असतात. दीज जीन्स हॅव अ टेंडन्सी, या जीन्समध्ये अशी टेंडन्सी असते टू बी इनहेरिटेड टुगेदर, की जे एकत्रित काय करतात, एखादा गुणधर्म काय करतात, कॅरी करतात. म्हणजे एका जनरेशनकडून, एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे कॅरी करण्याचे कार्य म्हणजेच कॅरेक्टर्स ट्रान्सफर करण्याचे कार्य हे क्रोमोझोम्सच करत असतात. आणि क्रोमोझोमवरती प्रत्येक कॅरेक्टर हे जीन्सच्या रूपात असतं. सच जीन्स आर कॉल्ड लिंक्ड जीन्स. मग क्रोमोझोमवरती असणारे हे जे कॅरी करणारे म्हणजे कॅरेक्टर ट्रान्सफर करणारे जे जीन्स आहेत त्यांनाच आपण लिंक्ड जीन्स असं म्हणतो. दिस टेंडन्सी ऑफ 2 or more जीन्स प्रेझेंट ऑन द सेम क्रोमोझोम. मग इथं जीन्सची जी 2 किंवा 2 पेक्षा जास्त जीन्सची जी टेंडन्सी आहे की जे प्रेझेंट ऑन दी सेम क्रोमोझोम दॅट आर इनहेरिटेड टुगेदर इज नोन ॲज लिंकेज. म्हणजेच एकसारख्या क्रोमोझोम्सवरती असणारे 2 किंवा 2 पेक्षा अधिक जीन्सची जी टेंडन्सी आहे की एकत्रितरित्या की ते इनहेरिट होतील. म्हणजे एका जनुकाकडून एका किंवा अनेक जनुक ही एकत्रितरित्या एका क्रोमोझोमवरून दुसऱ्या क्रोमोझोमवरती काय की इनहेरिट करतील. कॅरेक्टर्स म्हणजेच एखादे गुणधर्म ट्रान्समिट करण्याची जी टेंडन्सी आहे त्यालाच आपण लिंकेज असं म्हणतो. दॅट आर इनहेरिटेड टुगेदर इज नोन ॲज लिंकेज. लिंकेज वॉज फर्स्ट डिस्कवर्ड इन प्लांट्स बाय बॅटसन अँड पुनेट. म्हणजे प्लांटमध्ये लिंकेजचा जे शोध आहे तो बॅटसन आणि पुनेट या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. आणि ॲनिमल्सच्या बाबतीत T.H. मॉर्गन या सायंटिस्टनी लिंकेजचा शोध लावलेला आहे. लिंकेज आर ऑफ 2 काइंड्स. म्हणजे लिंकेजचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे कंप्लीट लिंकेज आणि दुसरा प्रकार आहे इनकम्प्लीट लिंकेज. पहिला प्रकार जो आहे कंप्लीट लिंकेज. द लिंक्ड जीन्स विच आर क्लोजली लोकेटेड ऑन द क्रोमोझोम डू नॉट सेपरेट. लिंक्ड जीन्स जे आहेत विच आर क्लोजली लोकेटेड ऑन द क्रोमोझोम. जे कंप्लीट लिंकेज ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की जे लिंक्ड जीन्स आहेत, क्रोमोझोमवरती असलेले एक किंवा एकपेक्षा जास्तचे लिंक्ड जीन्स आहेत विच आर क्लोजली लोकेटेड ऑन द क्रोमोझोम. क्रोमोझोमवरती ते अगदी जवळजवळ असतात, अगदी गर्दीनं त्याच्या एकाच ठिकाणी ते लोकेट झालेले असतात. डू नॉट सेपरेट, ते एकमेकांपासून सेपरेट होऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर पण होत नाही. नो क्रॉसिंग ओव्हर अँड इनहेरिट टुगेदर. म्हणजे ते एकमेकांपासून सेपरेट होत नाहीत आणि इनहेरिट टुगेदर आणि ते अनुवंशिकतेनं मात्र ते एकत्रित काय होतात, एखादे गुणधर्म ट्रान्समिट करतात. त्यांनाच आपण दे आर कॉल्ड कम्प्लिटली लिंक्ड. दॅट इज अ स्ट्रॉंगली लिंक्ड. कारण ते एकमेकांपासून सेपरेट होत नाहीत आणि म्हणून आपण त्यांना स्ट्रॉंगली लिंक्ड जीन्स असे म्हणतो.
अँड द फिनॉमिनॉन ऑफ देअर इनहेरिटन्स इज कॉल्ड कंप्लीट लिंकेज. आणि त्यांचं हे जे फिनॉमिनॉन आहे त्याला आपण कंप्लीट लिंकेज असं म्हणतो. दस द पॅरेंटल ट्रेट्स आर इनहेरिटेड इन ऑफस्प्रिंग्स. आणि म्हणून हे जे पॅरेंटल ट्रेट्स आहेत हे त्यांच्या ऑफस्प्रिंगमध्ये इनहेरिट केलं जातं. म्हणजेच पॅरेंटल ट्रेट्स म्हणजे पॅरेंटमध्ये असणारे जे गुणधर्म आहेत तेच या पद्धतीनं त्यांच्या ऑफस्प्रिंगमध्ये, ऑफस्प्रिंग म्हणजे अपत्य, तर अपत्यांमध्ये इनहेरिट केली जातात. एक्झाम्पल, एक्स क्रोमोझोम ऑफ ड्रॉसोफिला मेल्स शो कंप्लीट लिंकेज. म्हणजे ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर ही जी हा जो कीटक आहे त्या कीटकामध्ये जो मेल आहे त्या मेलकडचा जो एक्स क्रोमोझोम आहे तो एक्स क्रोमोझोम हा कंप्लीट लिंकेज दाखवतो. नेक्स्ट, सेकंड टाइप ऑफ द लिंकेज इज इनकम्प्लीट लिंकेज. हियर द लिंक्ड जीन्स विच आर डिस्टंटली लोकेटेड ऑन द सेम क्रोमोझोम. म्हणजे एकाच क्रोमोझोमवरती लिंक्ड जीन्स जे असतील तर ते जर एकमेकांपासून थोड्या अंतरावर असतील, डिस्टंटली मीन्स थोड्या अंतरावरती, दूरवरती, म्हणजे ते जर लिंक्ड जीन्स एकाच क्रोमोझोमवरती पण थोड्या थोड्या अंतरावरती म्हणजे एकमेकांपासून दूर असतील, एका डिस्टंट अंतरावरती असतील, अँड हॅव अ चान्सेस ऑफ सेपरेशन बाय क्रॉसिंग ओव्हर, आणि त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होऊन ते एकमेकांपासून सेपरेट होऊ शकतील, सेपरेट होण्याचे चान्सेस असतील, तर अशा लिंकेजेसना आपण इनकम्प्लिटली लिंक्ड जीन्स असं म्हणणार आहे, किंवा यालाच आपण वीकली लिंक्ड जीन्स असं पण म्हणणार आहे. वीकली म्हणजे कमकुवत, म्हणजे असे जीन्स जे असणार आहेत ते इनकम्प्लीट लिंक्ड असणार आहेत, इनकम्प्लिटली लिंक्ड, किंवा यालाच आपण वीकली लिंक्ड जीन्स असं म्हणणार आहे. दिस फिनॉमिनॉन, द फिनॉमिनॉन ऑफ देअर इनहेरिटन्स इज कॉल्ड. आणि हा इनहेरिटन्स हा जो फिनॉमिनॉन आहे यालाच आपण इनकम्प्लीट लिंकेज असं म्हणणार आहे. द न्यू ट्रेट्स ऑकर इन ऑफस्प्रिंग्स. मग आता काही वेळेला अपत्यांमध्ये एखादा ट्रेट नवीन येतो, एखादा गुणधर्म नवीन येतो. फॉर एक्झाम्पल, इन झी मेज कलर अँड शेप ऑफ द ग्रेन शो इनकम्प्लीट लिंकेज. झी मेज म्हणजे आपण याच्यामध्ये मोनोकॉटमधलं जे मक्याचं झाड आपण म्हटलं एकदल वनस्पती, तर त्या झी मेजमध्ये आपल्याला काही वेळेला बियांचा म्हणजे मक्याचे जे काही बिया असतात त्या बियांचा रंग आणि आकार वेगवेगळा दिसतो. तर कलर आणि शेप ऑफ द ग्रेन शो इनकम्प्लीट लिंकेज म्हणजे झी मेजमध्ये आपल्याला इनकम्प्लीट लिंकेज दिसून येतं. नेक्स्ट वन इज अ लिंकेज ग्रुप्स. आता आपण लिंकेज ग्रुप्स पाहणार आहे. ऑल द लिंक्ड जीन्स इन अ पर्टिक्युलर क्रोमोझोम कन्स्टिट्यूट अ लिंकेज ग्रुप. सगळे लिंक्ड जीन्स जे आहेत एका पर्टिक्युलर क्रोमोझोमवरती सगळे लिंक्ड जीन्स जे आहेत त्यांचा मिळून लिंकेज ग्रुप तयार होतो. देन the number of linkage groups of a particular species corresponds to its haploid number of chromosome. ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर या कीटकामध्ये आपण जर पाहिलं तर लिंकेज ग्रुप्स हे पर्टिक्युलर स्पीसीजचे आणि त्याच्यासाठी टू इट्स हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम, त्याच्या प्रत्येक कॅरेक्टर्ससाठी हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतील. एक्झाम्पल आहे याचं ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टरमध्ये एकूण 4 लिंकेज ग्रुप्स आहेत दॅट करस्पॉन्ड टू द 4 पेअर्स ऑफ क्रोमोझोम. आणि हे 4 ग्रुप्स जे आहेत ते 4 क्रोमोझोमच्या जोड्या दाखवतात. गार्डन पी प्लांट आपण घेतलं म्हणजे वाटाण्याचं झाड जर घेतलं तर त्याच्यामध्ये 7 लिंकेज ग्रुप्स आहेत अँड 7 पेअर्स ऑफ क्रोमोझोम. आणि त्यामुळे आपल्याला तिथं 7 लिंकेज ग्रुप्स आणि 7 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आपल्याला पी प्लांटमध्ये म्हणजे वाटाण्याच्या झाडामध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे प्रत्येक स्पीसीजमध्ये प्रत्येक जातीमध्ये पर्टिक्युलर ग्रुप जो आहे लिंकेज ग्रुपचा त्याच्याकडून पर्टिक्युलर हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स काय केले जातात, त्याच्यावरती पर्टिक्युलर लिंकेज असतातच आणि त्यानुसार त्याचे कॅरेक्टर्स आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट वन इज अ सेक्स लिंकेज. हिअर सेक्स लिंकेज म्हणजेच आता याचा अर्थ असा आहे की लैंगिक
क्रोमोझोम म्हणजे लिंग गुणसूत्र आपण म्हणतो की त्या लिंग एक्स आणि वाय गुणसूत्र जे आहेत तर त्या एक्स आणि वाय क्रोमोझोमला लिंक्ड असलेले जे लिंक्ड जीन्स आहेत त्यांना आपण सेक्स लिंकेज म्हणणार आहे. सेक्स लिंकेज द ट्रान्समिशन और इनहेरिटन्स ऑफ एक्स लिंक्ड अँड वाय लिंक्ड जीन्स फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. म्हणजे इथं आपण पाहूया की ट्रान्समिशन म्हणजे ट्रान्समिट करणे, संक्रमित करणे ऑफ एक्स लिंक्ड अँड वाय लिंक्ड जीन्स, एक्स लिंक्ड जीन्स आणि वाय लिंक्ड जीन्स फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. पॅरेंटकडून म्हणजे माता पितांकडून ऑफस्प्रिंगकडे म्हणजे अपत्याकडे एक्स लिंक्ड जीन्स आणि वाय लिंक्ड जीन्स ट्रान्समिट करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो इज कॉल्ड सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स इज ऑफ 3 टाइप्स. सेक्स लिंक्ड इनहेरिटन्सचे 3 प्रकार आहेत. एक्स लिंक्ड, वाय लिंक्ड अँड एक्स वाय लिंक्ड. हियर सेक्स लिंकेज इज ऑफ 2 टाइप्स. सेक्स लिंकेजचे सुद्धा 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे कंप्लीट सेक्स लिंकेज अँड सेकंड वन इज अ इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. इन दिस फर्स्ट वन इज अ complete sex linkage. It is exhibited by genes located on non-homologous regions of X and Y chromosome. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर कंप्लीट सेक्स लिंकेज हा जो प्रकार आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की सेक्स जे क्रोमोझोम आहे त्या सेक्स क्रोमोझोममध्ये आपण पाहिलेलं आहे की सेक्स क्रोमोझोममध्ये एक्स आणि वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवरती जे जीन्स लोकेट झालेले असतात त्यांना आपण काय म्हणतो सेक्स लिंक्ड जीन्स आणि त्यांना म्हणून दे इनहेरिट टुगेदर. कंप्लीट सेक्स लिंकेजमध्ये एक्स आणि वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवरती जे जीन्स लोकेट केलेले असतात ते इनहेरिट टुगेदर. मग हे जे लिंक्ड जीन्स आहेत ते एकत्रितच काय करतात इनहेरिट करतात. बिकॉज क्रॉसिंग ओव्हर डज नॉट ऑकर इन दिस रिजन. कारण ह्या नॉन होमोलॉगस पार्टवरती क्रॉसिंग ओव्हर होत नाही. देन नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ दिस कंप्लीट सेक्स लिंकेज इज एक्स लिंक्ड ट्रेट्स आर हिमोफिलिया. आता एक्स लिंक्ड ट्रेट्स आपल्याला कुठे दिसून येतात तर एक्स लिंक्ड ट्रेट्स आर हिमोफिलिया. आता हिमोफिलिया देन रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस म्हणजे रातांधळेपणा की जी व्यक्ती रेड आणि ग्रीन कलरमधला फरक सांगू शकत नाही तर ते रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस असं आपण म्हणायचं आहे. मायोपिया, नियर साइटेडनेस, मायोपिया अँड आर ऑफ वाय लिंक्ड आर. मग ॲक्च्युली हे एक्स लिंक्ड ट्रेट्स जे आहेत ते काही विकार आहेत, डिसऑर्डर्स आहेत आणि वाय लिंक्ड जे जीन्स आहेत त्याच्यामध्ये वाय लिंक्ड आर हायपरट्रायकॉसिस अँड इक्थिओसिस. हियर आता ह्यातला प्रत्येक घटक जो आहे तो पुन्हा आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट वन इज इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. Incomplete sex linkage, here it is exhibited by genes located on homologous region of X and Y chromosome. इनकम्प्लीट सेक्स लिंकेज मध्ये जे जीन्स हे होमोलॉगस रिजनवरती एक्स आणि वाय क्रोमोझोमच्या होमोलॉगस रिजनवरती लोकेट असतात त्यांना आपण इनकम्प्लीट सेक्स लिंकेज असं म्हणतो. दे डू नॉट इनहेरिट टुगेदर. आता इथं मात्र हे एकत्रित इनहेरिट होत नाहीत बिकॉज क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स इन धिस रिजन. कारण या रिजनमध्ये होमोलॉगस पार्टमध्ये मात्र क्रॉसिंग ओव्हर घडून येतं आणि त्यामुळे इथं ह्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर इथं घडून येत असल्यामुळं इथं हे लिंक्ड जीन्स इनहेरिट होणार, एकत्रित इनहेरिट होत नाही. एक्झाम्पल एक्स वाय लिंक्ड ट्रेट्स आर टोटल कलर ब्लाइंडनेस. म्हणजे आता एक्स वाय लिंक्ड ट्रेट्स जे आहेत त्याच्यामध्ये टोटल कलर ब्लाइंडनेस म्हणजे ज्यांना पूर्णपणे रंगांधळेपणा असतो म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये रंगातील फरक ज्याला कळत नाही म्हणजे रंगातील फरक जो व्यक्ती रंगातला फरक सांगू शकत नाही म्हणजेच त्याला आपण कलर ब्लाइंडनेस म्हणतो. हा डिसीज जो आहे तो एक्स वाय लिंक्ड ट्रेटचा विकार आहे. त्यानंतर नेफ्रिटिस म्हणजे ज्यांच्या किडनीमधले नेफ्रॉन जे आहेत
तर ते नेफ्रॉन्स खराब झाले असतील, डॅमेज होत असतील तर नेफ्रिटिस हा डिसीज होतो. रेटिनिटिस हा डोळ्याचा आजार आहे. रेटिनिटिस पिगमेंटोसा म्हणजे हे डोळ्याचा आजार आहे. तर हे सगळे जे XY लिंक्ड ट्रेट्सनी त्या लिंक्ड जीन्समुळं ॲक्च्युली हे आपल्याला विकार दिसून येतात. नेक्स्ट वन इज अ क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर इज अ प्रोसेस. क्रॉसिंग ओव्हर जे आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर क्रॉस होणे, क्रॉसिंग ओव्हर इज अ प्रोसेस दॅट प्रोड्युसेस न्यू कॉम्बिनेशन्स. ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये नवीन कॉम्बिनेशन्स येतात ऑफ जीन्स बाय इंटरचेंजिंग और एक्सचेंजिंग मटेरियल, एक्सचेंजिंग ऑफ करस्पॉन्डिंग सेगमेंट्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. आपण क्रॉसिंग ओव्हर जर पाहिला तर उदाहरणार्थ हा एक क्रोमोझोम आहे आणि हा एक क्रोमोझोम आहे. तर याचा होमोलोगस पार्ट जर हे दोन होमोलोगस पार्ट असतील तर यांचं एकमेकांवरती क्रॉसिंग होणे म्हणजेच आपण हे क्रॉसिंग ओव्हरची जी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळं नवीन कॉम्बिनेशन्स येतात, न्यू कॉम्बिनेशन्स, किंवा यालाच आपण म्हणतो रिकॉम्बिनेशन. दोन क्रोमोझोम एकमेकांवरती स्लाइड होतात तेव्हा नवीन कॉम्बिनेशन्स तयार होतात. रिकॉम्बिनेशन ऑफ जीन्स बाय इंटरचेंजिंग अँड एक्सचेंजिंग ऑफ करस्पॉन्डिंग सेगमेंट. कारण इथं एक सेगमेंट्स एकमेकांवरती जेव्हा ग्लाइड होतात तेव्हा त्याच्यापासून इंटरचेंजिंग अँड एक्सचेंजिंग ऑफ करस्पॉन्डिंग सेगमेंट्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. म्हणजे इथं आपण जर पाहिलं तर होमोलोगस क्रोमोझोम, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे एकसारखे दोन क्रोमोझोममध्ये जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत म्हणजे जिथं क्रोमॅटिड्स जे समान मापाचे नसतात ते नॉन सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत त्यांच्यामध्ये त्या सेगमेंटमध्ये जीन्समुळे काही इंटरचेंजेस झाले आहे किंवा काही सेगमेंट्स एक्सचेंज झाले तर त्यावेळेला आपल्याला क्रॉसिंग ओव्हर झालेलं लक्षात येतं. इट ऑकर्स ड्युरिंग पॅचिटिन ऑफ प्रोफेज फर्स्ट ऑफ मिओसिस. क्रॉसिंग ओव्हरची प्रोसेस जी आहे ती मिओसिसच्या प्रोफेज फर्स्टमध्ये पॅचिटिन स्टेजमध्ये हे क्रॉसिंग ओव्हर झालेलं दिसून येतं. द टर्म क्रॉसिंग ओव्हर वॉज कॉइन्ड बाय मॉर्गन. क्रॉसिंग ओव्हर ही टर्म जी आहे ती पहिल्यांदा मॉर्गन या सायंटिस्टने सांगितलेली आहे. द मेकॅनिझम ऑफ क्रॉसिंग ओव्हर कन्सिस्ट ऑफ 4 सिक्वेन्शियल स्टेप्स सच ॲज सिनॅप्सिस. क्रॉसिंग ओव्हरची जी मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये एकूण 4 सिक्वेन्सनं स्टेप होतात. पहिली स्टेप आहे सिनॅप्सिस, सेकंड वन इज अ टेट्राड फॉर्मेशन. म्हणजे ह्याच्यामध्ये ज्या 4 स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे सिनॅप्सिस, सेकंड स्टेप आहे टेट्राड फॉर्मेशन, तिसरी स्टेप आहे क्रॉसिंग ओव्हर आणि लास्ट वन इज अ टर्मिनलायझेशन. दिस यू हॅव ऑलरेडी स्टडीड इन द चॅप्टर ऑन सेल डिव्हिजन. म्हणजे 11वीमध्ये आपल्याला सेल डिव्हिजनमध्ये हा पॉईंट झालेला आहे. द फिनॉमिनॉन ऑफ क्रॉसिंग ओव्हर इज युनिव्हर्सल. आता क्रॉसिंग ओव्हरचा जो फिनॉमिनॉन आहे हा युनिव्हर्सल आहे, वैश्विक आहे. अँड इट इज नेसेसरी फॉर द नॅचरल सिलेक्शन. आणि याचाच उपयोग आपल्याला नॅचरल सिलेक्शनसाठी म्हणजे नैसर्गिक निवडीसाठी होतो. बिकॉज इट इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ व्हेरिएशन. कारण याच्यामुळंच आपल्याला व्हेरिएशन्सचे चान्सेस वाढत असतात. नो द सायंटिस्ट अबाउट थॉमस हंट मॉर्गन वॉज अन अमेरिकन बायोलॉजिस्ट. ही यूज्ड अ फ्रूट फ्लाय ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर इन अ जेनेटिक रिसर्च. विद्यार्थी मित्रांनो, थॉमस हंट मॉर्गन हे अमेरिकन बायोलॉजिस्ट आहेत की ज्यांनी ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर या कीटकाचा रिसर्चसाठी निवड केली. ह्या कीटकाची ह्या कीटकालाच फ्रूट फ्लाय असं पण म्हटलेलं आहे. जेनेटिक रिसर्च अँड इस्टॅब्लिश्ड अ क्रोमोझोमल थेअरी ऑफ हेरिडिटी. यांनी या ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टरच्या साह्याने जेनेटिक रिसर्च आणि केलेला आहे आणि शिवाय क्रोमोझोमल थेअरी ऑफ हेरिडिटी मांडलेली आहे. ही ऑल्सो डिस्कवर्ड द प्रिन्सिपल ऑफ लिंकेज. याच्याशिवाय त्यांनी प्रिन्सिपल ऑफ लिंकेज, सेक्स लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर या बाबतीत आपलं संशोधन केलेलं आहे. मॉर्गन्स वर्क प्लेड की रोल इन द फील्ड ऑफ जेनेटिक्स. मॉर्गनचं जे कार्य आहे ते जनुकीय शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करत आहे. ही वॉज अवॉर्डेड अ नोबेल प्राइज इन 1933. यासाठी यांना 1933मध्ये नोबेल प्राइज अवॉर्ड करण्यात आलं इन फिजिओलॉजी अँड मेडिसिन. म्हणजे फिजिओलॉजी आणि मेडिसिनमध्ये
त्यांना 1933मध्ये नोबेल प्राइज अवॉर्ड करण्यात आलं. देन नेक्स्ट इज अ मॉर्गन्स एक्सपेरिमेंट शोविंग लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. आता आपण मॉर्गनचा जो प्रयोग आहे लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हरच्या बाबतीत, हा प्रयोग आपण थोडक्यात पाहूया. मॉर्गन युज्ड ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर fruit fly for his experiment because Drosophila can easily be cultured in laboratory. Its lifespan is short, about 2 weeks. Moreover, it has high rate of reproduction. मॉर्गननी ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर फ्रूट फ्लाय म्हणजे फळांवरती असणारा हा एक कीटक आहे, तर याचा उपयोग आपल्या एक्सपेरिमेंटसाठी केलेला आहे. कारण ड्रॉसोफिलाच का सिलेक्ट केला असेल तर ड्रॉसोफिला हा इझिली लॅबमध्ये कल्चर करता येतो आणि त्याचं लाईफस्पॅन हे शॉर्ट असल्यामुळं फक्त 2च आठवडे हे त्याचं लाईफस्पॅन आहे आणि त्यामुळं मोर ओव्हर इट हॅज अ हाय रेट ऑफ रिप्रोडक्शन. आणि याशिवाय म्हणजे आपल्याला त्याच्या अनेक लाईफस्पॅन छोटी असल्यामुळं अनेक पिढ्यांचा अनेक जनरेशनचा अभ्यास करता येतो आणि शिवाय त्याचा हाय रेट ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे रिप्रोडक्शन रेट पण जास्त असल्यामुळं त्याचा आपल्याला उपयोग म्हणजे चांगल्या प्रकारे त्याचा स्टडी करता येतो आणि म्हणून त्यांनी ड्रॉसोफिलाचाच ह्याच कीटकाचा वापर केलेला आहे. मॉर्गन कॅरीड आउट सेव्हरल डायहायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट्स इन फ्रूट फ्लाय टू स्टडी जीन्स दॅट आर सेक्स लिंक्ड. मॉर्गननी ह्या ड्रॉसोफिला कीटकामधले काही जीन्सचा अभ्यास करण्यासाठी, सेक्स लिंक्ड जीन्सचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारे डायहायब्रिड क्रॉस केलेले आहेत. The crosses were similar to dihybrid crosses as carried out by Mendel in pea. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर मेंडलने जसं पी प्लांटवरती अनेक डायहायब्रिड क्रॉस केलेले आहेत, पी प्लांटवरती जे डायहायब्रिड क्रॉस केलेत सेम तसेच क्रॉसेस हे ड्रॉसोफिलाच्या कॅरेक्टर्सवरती ड्रॉसोफिलामध्ये मॉर्गननी केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, मॉर्गन अँड हिज ग्रुप क्रॉस्ड अ येलो बॉडीड. मॉर्गन म्हणजे इथं एक उदाहरण जे दिलेलं आहे, मॉर्गन आणि त्यांचे जे कोवर्कर्स आहेत त्यांचा ग्रुप जो आहे त्यांनी येलो बॉडीड म्हणजे पिवळ्या रंगाचे जे कीटक आहेत ड्रॉसोफिलाचे, व्हाईट आईड फिमेल, व्हाईट आईड म्हणजे पांढऱ्या डोळ्याच्या मादी आणि येलो कलर म्हणजे पूर्ण बॉडीचा शरीराचा रंग पिवळा, अशा कीटकांचा क्रॉस हा टू द वाईल्ड टाईप, त्याचा क्रॉस हा वाईल्ड टाईपशी केला आहे की जे ब्राऊन बॉडीड आहेत. ब्राऊन बॉडीड म्हणजे ज्यांचा रंग, शरीराचा रंग ब्राऊन कलर आहे, तपकिरी आहे आणि डोळे मात्र लाल आहेत. रेड आईड मेल्स अँड इंटरक्रॉस्ड देअर F1 प्रोजिनी, आणि त्यांच्यामध्ये क्रॉसिंग करून F1 प्रोजिनी इंटरक्रॉस करून तयार केलेला आहे. आता आपल्याला इथं आपण ह्या आकृतीमध्ये समोर आपल्याला दिसतं की मॉर्गननी केलेला एक्सपेरिमेंट काय आहे ते आपल्याला इथं समोर दिसतंय की हा जो एक्सपेरिमेंट आहे आपण इथं पाहतोय हा क्रॉस फर्स्ट आहे. ह्या क्रॉस फर्स्टमध्ये हा सिम्बॉल आहे हा फिमेलचा आहे, हा सिम्बॉल आहे मेलचा आहे. त्यानंतर हा क्रॉस सेकंड जो आहे हा क्रॉस सेकंड आहे. क्रॉस सेकंडमध्ये आपण जर पाहिलं तर इथं आपण बघितलं, आता इथं आपण आत्ताच पाहिलेलं आहे की इथं डायहायब्रिड क्रॉस घेतला आहे. मग डायहायब्रिड क्रॉसमध्ये पहिला क्रॉस जो इथं दाखवलेला आहे येलो आणि व्हाईट कलर. आता येलो हा बॉडीचा कलर आहे आणि व्हाईट हे डोळ्याचा रंग आहे आणि त्यानंतर हा वाईल्ड टाईप आहे. वाईल्ड टाईप जो आहे म्हणजे यांच्यामध्ये क्रॉस केल्यानंतर F1 जनरेशनमध्ये आपल्याला ह्या दोघांच्यामध्ये क्रॉस केल्यानंतर F1 जनरेशनमध्ये आपल्याला इथं पॅरेंटल टाईपमध्ये आपल्याला रिकॉम्बिनेशन झालेलं दिसून येतं. इथं पण रिकॉम्बिनेशन झालेलं दिसतं. इथं वाईल्ड टाईप आलेला आहे, इथं येलो व्हाईट कलर आलेला आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर पॅरेंटल टाईप जे आहे इथं 98.7% पॅरेंटल टाईपमध्ये इथं कॉम्बिनेशन हे 98.7% कॉम्बिनेशन झालेलं आहे आणि इथं रिकॉम्बिनंट टाईप 1.3% आहे. Hello everyone. In Morgan's experiment showing linkage and crossing over, you observe that there are two crosses occurs in Drosophila melanogaster fly, that is a fruit fly. In this, Morgan carried out several dihybrid crosses experiments in fruit fly
to study genes that are sex-linked. Here, Morgan and his group crossed a yellow-bodied, that is, yellow-bodied and white-eyed. Here, yellow-bodied and white-eyed female to the wild type. Here, and in this white-eyed female, second cross is white-eyed female to the wild type with brown-bodied flies, red-eyed males, and intercrossed their F1 progeny. Then here in this cross we are going to observe that parental type in this first cross, parental type is shown here, that is a 90 parental type of genes are shown here in 98.7%, and recombinant types is 1.3% in first cross. Morgan and his group knew that the genes were located on the X chromosome and stated that when two genes in a dihybrid cross, this is a dihybrid cross, are situated on the same chromosome, then the proportion of parental combination is much higher than the non-parental type. This occurs due to physical association or linkage of the two genes. He also found that when genes are grouped on the same chromosomes, some genes are strongly linked. They show very few recombination. इथं आपल्याला अगदी कमीत कमी रिकॉम्बिनेशन दिसतात, कारण जास्तीत जास्त इथं काय झालेलं आहे की हे लिंक्ड जीन्समुळं इथं 98.7% हे पॅरेंटसारखेच काय दिसत आहेत, पॅरेंटल टाईपचे आपल्याला F1 जनरेशन्समध्ये ह्याच्यामध्ये व्हॅल्यू आलेली आहे. आणि त्यामुळं क्रोमोझोम्स म्हणजे आपल्याला 98.7% मध्ये क्रोमोझोम्स हे स्ट्रॉंगली काय आहेत, लिंक्ड आहेत. म्हणजे ह्याच्यामधले जीन्स हे स्ट्रॉंगली लिंक्ड असल्यामुळे इथं जास्त मोठ्या प्रमाणात पर्सेंटेज आलेले आहेत. When genes are loosely linked, that is present far away from each other on chromosomes, they show more higher recombinations, that is a 637.2% recombination, and here chromosomes are loosely linked. Therefore, for example, the genes for yellow-bodied and white eyes were strongly linked and showed only 1.3%. क्रॉस फर्स्ट जो आहे त्याच्यामध्ये जीन्स जे आहेत ते येलो बॉडीड अँड व्हाईट आईज आहेत. ह्याच्यामध्ये स्ट्रॉंगली लिंकेज असल्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त 1.3% आपल्याला काय दिसतंय, रिकॉम्बिनेशन. हा क्रॉस फर्स्टमधला झाला. आणि क्रॉस सेकंडमध्ये जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉडीड अँड मिनिएचर विंग्स जे दिसत आहेत याच्यामध्ये 37.2% रिकॉम्बिनेशन्स आहेत. म्हणजेच हा क्रॉस सेकंड जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला 37.2% रिकॉम्बिनेशन हे दिसतं. क्रॉस फर्स्ट जो आहे शोविंग क्रॉस ओव्हर बिटवीन जीन्स स्मॉल वाय अँड डब्ल्यू. क्रॉस फर्स्टमध्ये जीन्स कुठले आहेत, स्मॉल वाय आणि स्मॉल डब्ल्यू. आणि क्रॉस सेकंड जो आहे ह्या क्रॉस सेकंडमध्ये आपल्याला जीन्स कुठले दिसत आहेत तर याच्यामध्ये व्हाईट स्मॉल डब्ल्यू अँड मिनिएचर विंग्स दॅट इज अ स्मॉल यम हे जीन्स क्रॉस सेकंडमध्ये आहेत. हिअर डॉमिनंट वाईल्ड टाईप अलील्स आर रिप्रेझेंटेड विथ प्लस साईन. म्हणजे याच्यामध्ये डॉमिनंट वाईल्ड टाईप जो आहे तो वाईल्ड टाईप हा प्लस साईननं रिप्रेझेंट होतो. हिअर मॉर्गन ऑब्झर्वड दॅट द टू जीन्स डिड नॉट सेग्रिगेट इंडिपेंडंटली. मॉर्गनला असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये दोन्ही जीन्स जे आहेत ते जीन्स एकमेकांपासून सेग्रिगेट होत नाहीत. मीन्स हिअर did not segregate, two genes did not segregate independently of each other and F2 ratio deviated very significantly. आणि याच्यामध्ये F2 रेशो जो आहे तो F1 म्हणजेच जसा
पी प्लांटच्या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्समध्ये डायहायब्रिड क्रॉसचा जो रेशो होता तोच सेम रेशो आपल्याला इथं दिसतोय आणि तो म्हणजेच 9:3:3:3:1. 9:3:3:1 हा रेशो जो आहे तो पी प्लांटचा डायहायब्रिडचा रेशो आहे. सेम तसाच रेशो आपल्याला इथं देखील मॉर्गनच्या एक्सपेरिमेंटमध्ये देखील दिसत आहे. ओके, यानंतर आपण ॲटोझोमल इनहेरिटन्सचा कन्सेप्ट जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.